नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या ब्लॉगमध्ये, ज्यामध्ये आपण ट्रॅव्हल करणार आहे कोल्हापूर पासून तिरुपतीमध्ये. तर पहिला आपण जाणून घेऊया त्याचं बुकिंग कसं करायचं. तर कुठल्याही ब्राउझरवरून आपण सर्च करू शकता तिरुपती दर्शन एंट्री. त्यानंतर अशा विंडोज उघडतील. त्यामध्ये पहिल्या विंडोवरती क्लिक केल्यावरती आपल्याला सर्व माहिती मिळेल. त्यामध्ये एक लिंक असेल, त्या लिंक वरती क्लिक केल्यावर ही डेस्कटॉप प्रोफाईल ओपन होईल. त्यामध्ये स्पेशल दर्शन म्हणून एक विंडो असेल, तिथे आपला फोन नंबर एंटर करायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक ओटीपी येईल, तो ओटीपी एंटर करायचा आहे. अशा पद्धतीने आपलं लॉग इन होईल. त्यामध्ये आपण स्लॉट्स बघू शकता. आता फुल रश चालू आहे तिरुपतीमध्ये, सो आता आपल्याला स्लॉट्स उपलब्ध नाही आहेत. पण ह्याच्या 2-3 महिने आधी त्यांनी तारीख डिक्लेअर केलेली असते की कधी ओपन होणार. तर मी तुम्हाला करून दाखवतो की अशा पद्धतीने ग्रीन असेल त्या दिवशी आपण बुकिंग करू शकतो. त्यामध्ये हे दुसऱ्या टेम्पलची एंट्री आहे, पण सगळ्यांची टेम्पल एंट्री अशाच पद्धतीने केली जाते. तिथे 300ची एंट्री आहे. तर तिथे एंट्रीला जाऊन आपला स्लॉट सिलेक्ट करायचा. त्यानंतर आपलं नाव एंटर करायचं आहे, केस टाकायचे आहे. त्यानंतर आपलं आधार कार्ड डिटेल्स ते टाकून झाल्यावरती आपल्याला पेमेंट करायचं आहे. पेमेंट झाल्यावरती अशा पद्धतीने आपल्याला पास मिळून जाईल. तर पुन्हा एकदा आपण आलेलो आहे. हे कोल्हापूरचं नवीन तयार झालेलं एअरपोर्ट आहे. तुम्ही बघू शकता, कोल्हापूर प्रमाणे याला एक ऐतिहासिक कालीन लुक देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. सर्व सुविधांनी परिपूर्ण असं नवीन आपलं एअरपोर्ट. आतमध्ये देखील खूप चांगला अँबियन्स आहे. सिक्युरिटी चेक होईल आपल्या बॅगांनंतर. आपल्याला हे सिटिंग अरेंजमेंट म्हणजेच वेटिंग एरिया आहे. त्यामध्ये शिवाजी महाराजांचं असं एक मोठं पोस्टर आतमध्ये एअरपोर्टवर लावण्यात आलेलं आहे. त्यानंतर इथे वेटिंग एरियामध्ये आपण सिटिंग अरेंजमेंट पाहू शकता. त्यानंतर आपलं विमान जे आपल्याला तिरुपतीला नेण्यासाठी स्टार एअरचं आहे. तर आता आपलं बोर्डिंग सुरू झालेलं आहे. परत एकदा एक सिक्युरिटी चेक होईल. त्यानंतर आपण विमानाच्या दिशेने त्यानंतर आपले उड्डाण सुरू होईल. 45 मिनिटाच्या प्रवासानंतर आपण तिरुपतीमध्ये पोहोचेल. तोपर्यंत रिफ्रेशमेंट साठी कॉफी, चहा विमानातच आपल्याला दिला जातो. त्याचे वेगळे एक्स्ट्रा चार्जेस घेतले जातात. त्यानंतर आपण पोहोचलेलो आहे आपल्या डेस्टिनेशनला, म्हणजे तिरुपती एअरपोर्टला. तिरुपती एअरपोर्ट देखील खूप स्वच्छता आणि चांगला आहे. आतमध्ये बघू शकता तुम्ही, खूप मोठं तिरुपतीचं एअरपोर्ट आहे. बाहेरून अशा पद्धतीने आहे तिरुपतीचं विमानतळ. त्याच समोर इथे बस थांबा देखील आहे. तिथून आपण तिरुपती मंदिरासाठी बस देखील पकडू शकतो. पण आपल्याला लेट झाल्यामुळे आम्ही तिथून कॅब केली. कॅब साधारण 600 ते 700 रुपये चार्ज करता आपल्याला रेल्वे स्टेशनसाठी. तर रेल्वे स्टेशनवरती आमचं थोडं काम होतं, त्यासाठी आम्ही रेल्वे स्टेशनला स्टॉप घेतला. त्यानंतर इथून जी बस आहे ती तुम्हाला मंदिरात नेते. त्याचा चार्ज आहे पर पर्सन 100 रुपीज. त्यामध्ये तुम्हाला एसी बस सुविधा दिली जाते. हा पहिला चेक पॉइंट आहे तिरुपतीचा. इथे आपल्याला चेक केलं जातं. आपल्या बॅगा देखील इथे चेक केल्या जातात. परत आपण त्या बसमध्ये बसून वरच्या मंदिराच्या दिशेने जात आहोत. अतिशय मनमोहक दृश्य आपल्याला बस मधून दिसत आहेत. तर बस आपल्याला वरती तिरुपती मंदिराच्या जवळ ड्रॉप करते. तिथं गेल्यावरती वेळेप्रमाणे तिथं आपल्याला प्रसादाचं वाटप वगैरे केलं जातं. आम्ही पोचल्याच आम्हाला तिथे प्रसाद भेटला. तो प्रसाद घेऊन आता आम्ही आतमध्ये, इथं लॉकर रूम्स आहेत, यात्री सदन आहे, त्याच्या आतमध्ये लॉकर्स रूम्स आहेत, बाथरूम आहे, सगळ्या सोयीयुक्त लॉकर रूम्स आहेत. इथे आपण फ्री ऑफ कॉस्ट आपले सामान ठेवू शकता.
त्यानंतर हेअर कटिंग साठी आपल्याला एक यात्री सदनच्या शेजारीच एक हॉल आहे. तिथे असे पास आणि ब्लेड दिले जाते. तिथे पोहोचून झाल्यावरती आपण व्हाईट ड्रेस आणि ऑफकोर्स इथे घातलेला आहे. आणि आता आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे गेट असतात. म्हणजे जर तिकीटचं असेल 300 रुपयाचं वेगळं, VVIP एंट्री वेगळी, फ्री दर्शन पास एंट्री. त्यानुसार योग्य त्या लाईन मधून आपण मंदिराकडे वाटचाल करणार आहोत. त्यानंतर आपल्याला मोबाईल तिथे आतमध्ये अलाउड नसल्यामुळे ते मोबाईल काउंटरवर जमा करतायत. त्यानंतर ही दृश्य पाहू शकता. दर्शन झाल्यानंतर मंदिर परिसरातली हे तिरुपती बालाजीचं भव्य असं मंदिर, मनमोहक सजावट, त्याचबरोबर समोरच्या दिशेला खालती भक्तांना बसण्यासाठी समोर आपल्याला तिथे बोर्ड दिसत आहे. त्या बोर्डच्या दिशेने गेल्यावरती आपण जे मोबाईल सबमिट केलेले असतात ते परत मिळवण्याचं काउंटर आहे. तर सकाळी आपण परत तिरुपती मंदिरच्या इथे आलेलो आहोत. रात्री आपलं दर्शन पूर्ण झालेलं आहे. तर मंदिर परिसरातील काही सजावट केलेली आहे त्याचे दृश्य. आता आपण जाणार आहोत येथील प्रसिद्ध असणारा तिरुपतीचा प्रसाद म्हणजेच लाडू घेण्यासाठी. तर लाडूसाठीही त्यांची वेगळी प्रशस्त व्यवस्था आहे. तिथे जाऊन आपण आपला प्रसाद कलेक्ट करू शकता. आपल्याला एंट्री पास सोबत एक लाडू फ्री असतो. एक्स्ट्रा पैसे देऊन आपण आणि लाडू खरेदी करू शकतो. तर इथे आपण लाडू घेऊन बाहेर पडलेलो आहे. घरातल्यांसाठी, शेजारच्यांसाठी, सगळ्यांसाठी आपण लाडू घेतलेले आहेत. हे तिरुपती मंदिराला लागूनच असणारं असं मोठं तलाव, त्यामध्ये एक मंदिर. तुम्ही ही तिरुपती मंदिरचे सकाळचे दृश्य पाहू शकता. अतिशय मन प्रसन्न करून टाकणारी ही दृश्य आहेत. नंतर आपण परत तिरुपती शहराच्या दिशेने निघालो आहोत. तिथूनही 100 रुपये तिकीट आहे, जे आपल्याला रेल्वे स्टेशनच्या जवळ नेऊन आपल्याला पोहोचवतं. बस AC आहेत. पूर्ण वातानुकूलित बसेस इथं भेटतात, त्यामुळे गरमीचा असा एवढा त्रास होत नाही. हे तिरुपतीचं रेल्वे स्टेशन आमच्याकडे बराच वेळ असल्यामुळे काय प्लॅन करायचा हा डोक्यात विचार होता. त्यासाठी आम्ही इथे तिरुपती झुऑलॉजिकल पार्क एक ठिकाण आहे, तिथे वन्य प्राणी ठेवलेले आहेत झू मध्ये, तिथे त्या दिशेने चाललेला आहे. रेल रिक्षा तिथून 300 रुपये मध्ये आपल्याला त्या झू पर्यंत नेऊन सोडते. झू मध्ये जाण्यासाठी वेगवेगळे पास आहेत. आपण जर कार घेऊन जाणार असेल तर 100 रुपये एंट्री आहे, नसेल तर 70 रुपये एंट्री आहे. तिथे आतमध्ये जाऊन आपण अशा पद्धतीने इलेक्ट्रिकल बाईक्स हायर करू शकतो, ज्या घेऊन आपण 1 तासासाठी आपण आतमध्ये फिरू शकतो झू मध्ये. झू मध्ये बऱ्याच प्रकारचे वन्य प्राणी आहेत. सिंह, वाघ, चित्ता, हत्ती, ते आपण पुढे व्हिडिओ मध्ये पाहू शकता. हे गवारेडे आहेत. हे वाघाचे दृश्य, हत्ती, हे हिप्पोपोटॅमस देखील आहे. परत आपली वेळ कंप्लीट झाल्यामुळे आपण परत रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघालो आहोत. हे तिरुपती रेल्वे स्टेशनची दृश्य आपण पाहू शकता. सायंकाळी इथून आपल्याला कोल्हापूरसाठी ट्रेन आहे. आपले ट्रेन बोर्डिंग झालेले आहे प्लॅटफॉर्म वरती. पण स्लीपर ACचं बुकिंग केलं असल्यामुळे अशा पद्धतीने स्लीपर AC अतिशय चांगली व्यवस्था रेल्वे प्रशासनाकडून लावण्यात आलेली आहे. रेल्वेतून देखील आपल्याला चांगले दृश्य पाहू शकता आपण. त्यानंतर 18 तासाच्या प्रवासानंतर आपण पोहोचलेलो आहे आपल्या डेस्टिनेशनला, म्हणजे परत घरी कोल्हापूर. जगात भारी कोल्हापूर.